हे करू नका। परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाजाचे झालेले आहेत। अनेक दानशूर व्यक्ती आपण समाजामध्ये झालेले आहेत। त्यांचे वडील एक पत्रकार देशाच्या भावी जे पुढचे शिक्षण घेऊ शकत नाही, तर फुलाच्या पाकळीप्रमाणे आपण या ठिकाणी दान आलेलं आहे। धन्यवाद। तथागत भगवान गौतम बुद्ध के जैसे कोई पाव नहीं। शांत महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध तलवारीच्या टोकाने स्वराज्य खेचून आणले आणि छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूराज भारताच्या पहिल्या महिला राजमाता जिजाऊ माता भीमाजी विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी जनतेच्या जंगलात बनवा पेटवला। आज आपण या ठिकाणी वीरांची जयंती साजरी करायला नाही, तर त्यांच्या विचारांची मशाल समाजाच्या नशिबात प्रकाश पडला। जीवन जगायला सुरुवात केली आहे। उंची कोणी मागू शकत नाही आणि म्हणूनच म्हणतात तरी ऊंचाई पता है हमें, लेकिन मेरे दिल में किसी ऊंचाई कोई कभी माफ। अडागरे यांच्याकडून 200 रुपयाचं दान या ठिकाणी आलेलं आहे। अक्षरदान आपण सरळ हाताने या ठिकाणी या दानाच्या माध्यमातून मी या ठिकाणी जाहीर करतो। यानंतर या ठिकाणी महापालिका प्रशासन आणि महसूल विभागाचे अध्यक्ष दयानंद गायकवाड, कॉलेज गणेश शिंदे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विविध काम केलं। सर्व नागरिकांना एक माणूस म्हणून जगण्याचा अधिकार असेल, अर्थशास्त्र असेल, इरिगेशन असेल, स्त्रियांसाठी अनेक लेजिस्लेशन आहेत। सिंधुकोड जिल्ह्यापासून स्त्रियांना 25 दरम्यानची सुट्टी मिळते, त्यापासून टेनेसी व्हॅलीच्या धर्तीवर दामोदर खोऱ्याचं जे काही निर्मिती आहे ती असेल। आर्थिक प्रॉब्लेम ऑफ रुटीन नावाचा ग्रंथ आहे, त्यामध्ये अर्थशास्त्राचे आजच्या काळाला पडणारे प्रश्न आहेत, त्याचं उत्तर त्यांनी त्या काळात दिलेलं आहे। कुठलंही क्षेत्र नाही ज्याला त्यांनी व्यापलेलं नाही आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या काळात जे उत्तर देऊ नये तो आजच्या काळाला सुसंगत आहे। ही जी काल सुसंगत असण्याची जे वैशिष्ट्य आहे हे फार कमी महामानवांना शक्य झालं, त्यापैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। आणि आजचा जो दिवस आहे हा आपल्यासाठी अत्यंत आनंदाचा, अत्यंत अभिमानाचा आणि त्यांचे विचार आहेत ते विचार आपल्याला सेलिब्रेट करण्याचा आजचा दिवस आहे। मी सर्व तमाम नागरिकांना, नांदेडकरांना जयंतीच्या निमित्त भरभरून शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। मी विजयी झालेल्या आझाद विकास कॉलेजच्या सर्व उमेदवारांना विनंती करतो की त्यांनी